तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला। टीव्हीके प्रमुख थलपती विजय यांचा आज शपथविधी। काँग्रेस व्हीसीके सह अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने साधला आकड्यांचा मेळ। पंजाबमधील आप सरकारचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीची सहकार्य करत नसल्यामुळे कारवाई। अटकेनंतर आप आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये 15 मे रोजी मुख्यमंत्री आणि फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा। काजू आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी शिवसेना युबीटीचा एल्गार। खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात। धडक देणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट केली शेअर, तर सुप्रिया सुळेंसह कारमधील सर्वजण सुरक्षित। मनसे कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक। जालना शहरातील घटना। राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना अपयश। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी। निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयावर चालणार बुलडोझर। महापालिकेकडून बांधकाम अवैध असल्याची नोटीस। येवल्यामध्ये शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला। घटनेमध्ये पती आणि पत्नी गंभीर जखमी। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। हिंगोलीच्या भुसे गावामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण। जलजीवन मिशन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कोकणासह विदर्भाला अवकाळीचा मारा। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, तर चंद्रपुरातही बरसल्या पावसाच्या हलक्या सरी। मध्य रेल्वेचा आज आणि उद्या विशेष ब्लॉक। सीएसएमटी कसारा लोकल आसनगावपर्यंत धावणार। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार।